धाराशिव जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झालीय। पावसाअभावी शेतजमिनीला भेगा पडल्या असून सोयाबीनचे पीक माना टाकू लागले आहे। त्यातच फुलोऱ्यात आलेल्या सोयाबीनमध्ये फुलगळती सुरू झाल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। सोयाबीनला फळधारणा होण्यासाठी सध्या पावसाची नितांत गरज आहे। मात्र पाऊस नसल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला असून विहिरींमध्येही पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही। पुढील 4 ते 5 दिवसांत दमदार पाऊस झाला नाही तर सोयाबीन पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। जेमतेम पावसावर शेतकऱ्यांनी पीक उभं केलं, मात्र आता पावसाने आणखी दडी मारली तर हातात काहीच उरणार नाही अशी भीती सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सतावत आहे। पावसाअभावी धाराशिवमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा दुष्काळाचे सावट उभे ठाकले आहे। मी पाडोळी गटाचा जिल्हा परिषद सदस्य आहे, दयानंद प्रभाकर शिंदे। हे गाव पाडोळी मंडळामध्ये येते, महसुली मंडळामध्ये। सध्या इथं ह्या परिसरामध्ये, पाडोळी परिसरामध्ये साधारणपणे 20-25 दिवसापासून पाऊसच नाही आणि पडला तर तो 1-2-3 मिनिट असा पाऊस येतो। आभाळ चांगलं येतं पण पावसाचं प्रमाण खूप कमी आहे। आणि जी पण पेरणी झालेली आहे तसं तर कृषी पण सल्ला दिलेला होता, पेरणी करू नका, पण शेतकऱ्याचं हे मुख्य पीक असल्यामुळं लोकांनी म्हणजे धाडस करून हे कसं तरी उगवलंय। पण आता जरी पीक प्रत्यक्ष शेतामध्ये हिरवं दिसत असले तरी त्याच्या दिवसाचा कालावधी खूप झालेला आहे। साधारणपणे 50 दिवसाच्या जवळपास आता ह्या पिकाला झालेली आहे। ह्याची गेल्या वर्षी हे मांडीला पीक लागत होतं गेल्या वर्षी। आता हे पीक आता तुम्ही बघताय आपण परिस्थिती बळी पडलेली आहेत शेतामध्ये आणि ही ह्या परिसरामध्ये सगळीकडेच अशी परिस्थिती झालेली आहे, वाईट परिस्थिती आहे। आणि आता ह्याचा कालावधी संपल्यामुळे पाऊस जर आणखीन 4-5 दिवसानंतर पडला तरी देखील ह्याच्यावरती काय जास्त मोठा फरक पडेल असं वाटत नाही। नाही पडल्यावर तर काय, पडला तरी आणि नाही पडला तरी मोठा फरक पडणार नाही। उत्पन्न शेंगा लागायचा जो कालावधी असतो किंवा फुलं जास्त लागली तर शेंग लागणार आहे, पण फुलंच आता ह्याची ठिकाणं गेली। अगोदरच झाड खूप लहान बसलेलं आहे आणि त्याच्यात फुलाची संख्या फुलगळती सुरू आहे सध्या। पाऊस जर पडला तर थोडंफार निघेल, नसेल तर काय म्हणजे आता जे हवामान खातं जे सांगतंय की पुढील सप्टेंबरमध्ये तोपर्यंत हे पीक राहील असं वाटत नाही, शाश्वती नाही। माधव विठोबा जोंधे बोलतोय, सांगलीहून बोलतो। आता ही शेताकडे मी रोज येतोय पण काय शेताकडे येऊ वाटेना आणि समजा सुकून चाललंय। ह्याचं आता काय करावं म्हणून ही परिस्थिती वाईट झालेली आमची। त्याच्यामुळे आता काय करावं हीच आम्हाला काय सुचना गेली। आता ह्याचं काय करावं हे असं काय घरी घेत पाऊस तर 1 महिना झाला नाही, बरोबर पडली होती, त्याच्यावरच आम्ही पेरणी केली। आता पाऊस काय 1 महिना दिवस झाला, 20 दिवस झाले पावसाचा थेंब नाही। आता काय करावं म्हणून हे आम्ही पंचायत पडली। हिरवगार दिसायचं पण हे उगं हिरवं दिसतं पण फुलं सुद्धा लागली, गळून चालते, काही सुद्धा नाही याच्यात। आता ही कायच करावं म्हणून आम्ही ह्या पंचायतीत पडलो। आता ही कसं वागावं, कसं देणं द्यावं आणि कसं भागवावं, खायची परिस्थिती वाईट झालेली आहे। आधी तरी शेती कमी, याच्यातून कसं भागवावं काय करावं हाय त्या सुद्धा लोकांचा आणून ही पेरणी शेती नीट केली। आता ह्याच्यात काय करावं म्हणून ही पंचायत पडली आम्हाला।